आळवाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सामान्यतः कुठलाही फूड प्रॉडक्ट मध्ये एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ती कंझ्युमरच्या घरापर्यंत कंझ्युमर कंझ्युम करेपर्यंत त्याची क्वालिटीची जबाबदारी ही त्या मॅन्युफॅक्चररची असते। दुधाच्या संदर्भात मात्र दुर्दैवाने अध्यक्ष महोदय दूध डेऱ्या ही त्यांच्या डेअरीतून बाहेर निघेपर्यंतच त्या दुधाच्या क्वालिटीची जबाबदारी घेतात आणि त्यामुळे दुधाच्या क्वालिटीची दूध हा उत्पादक कंझ्युमर पर्यंत त्याच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या क्वालिटीची जबाबदारी दूध डेऱ्यांनीच घेतली पाहिजे अशा पद्धतीचा नियम शासन करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष। मंत्री महोदय प्रश्न नाही कळला जरा प्रश्न परत विचारे। अध्यक्ष महोदय कुठल्याही फूड प्रॉडक्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून कंझ्युमर पर्यंत त्याच्या क्वालिटीची जबाबदारी मॅन्युफॅक्चररची असते। दुधाच्या संदर्भात मात्र दूध डेऱ्या ज्या आहेत त्या आमची जबाबदारी आमच्या दूध डेअरीतून बाहेर दूध जाईपर्यंतचीच घेतात, कंझ्युमरच्या घरापर्यंत जाईपर्यंतची जबाबदारी ही दूध डेऱ्या घेत नाहीत आणि त्यामुळे दुधाच्या क्वालिटीमध्ये दुधामध्ये भेसळ होणं वगैरे वगैरे जे प्रकार होतात त्याची जबाबदारी कायद्यानुसार कोणाचीच नाही अशा पद्धतीची होते। तरी दूध डेऱ्या यांना जबाबदार धरण्यासाठी आपण कायद्यात तरतूद करणार का? सूचना योग्य आहे। याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज अनेक उत्पादक हे बंद पिशव्यांमध्ये आपलं दूध जे आहे ते गावोगावी ट्रकमधनं पाठवत असतात आणि त्यामुळे ते कोणाचं दूध आहे त्याचं सॅम्पल घेऊन चेकिंग करून जर त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे असं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करते। विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्याकडे दोन तीन जनावरं असतात, त्यांचं पॅकिंग वगैरे होत नाही, ते जनावरांचं दूध एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवतात। एक मिनिट माझं हो डेअरींचंच सांगतो तुम्हाला। आणि म्हणून ते दूध लूज जिथे असेल तिथे प्रॉब्लेम येतो। काही ठिकाणी पिशव्या फाडून देखील ते दूध लूज करण्यात येतं आणि म्हणून ह्याच्या संदर्भातल्या आपण केलेल्या सूचना योग्य आहेत। मी मगाशी म्हटलं तसं ह्याच्यात कायदा बदल करण्याकरता आणि व्यक्तिगत पातळीवर त्याचं एक छोटं मशीन आपण डेव्हलप केलंय, पण त्याची अजून सॅम्पल्स आणि अप्रूव्हल झाले नाही की सामान्य माणसाला आपल्या घरात देखील बसून जे 1 लिटर 2 लिटर दूध येईल त्याचं ते छोटंसं मशीन आत टाकल्यानंतर त्याच्यात फॅटचं प्रमाण किती आहे, त्याच्यात युरिया आहे का, त्याच्यात दूध आहे का, हे सगळं कळेल। आणि म्हणून नवीन संशोधन याच्यात चालू आहे, त्याचं गव्हर्नमेंटकडनं अप्रूव्हल आपण घेतो आणि डेअरीच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसामध्ये आपण 29,63,000 इतका दंड वसूल केला त्यांच्याकडनं आतापर्यंत 28,875 लिटर दूध जप्त केलं आणि 17 जणांना याच्यावर कायद्यानुसार गुन्हा करून अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे दूध तपासणी करता अधिकाधिक तांत्रिक पद्धतीने पुढे जाणं, काही नवीन मशीनचा उपयोग करून ते कोणाला भेसळ करता येऊ नये असं सरकार काळजी घेते, खातं काळजी घेते, पण याच्यात नवीन संशोधन होईल त्याचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून शुद्ध दूध लोकांना मिळण्याकरता सरकार प्रयत्न करेल।